पहिला जो काही क्वेश्चन आहे पहिला जो काही क्वेश्चन आहे तर त्या संदर्भात आन्सर तुम्ही द्यायचा आहे पहा. तर याच्यामध्ये विद्यार्थी प्रयोगशाळेत जाऊन स्वतः प्रयोग करून पाहतो त्यास डॅश डॅश पद्धती असं म्हणलं जातं. कोणती पद्धती आहे ती सांगायचं आहे? प्रकल्प, प्रयोगशाळा, स्वयंशोधन की दिग्दर्शन? हा, जे काही तुम्ही सांगतायत तर यामध्ये प्रकल्प पद्धती आहे, प्रयोगशाळा आहे, स्वयंशोधन की दिग्दर्शन? तर याचा आन्सर आहे पहा, प्रयोगशाळा पद्धती. हे राईट आन्सर आहे. बी, जे काही प्रयोगशाळा, हे आन्सर राईट आहे यामध्ये. त्याच्यानंतर पुढील पैकी असत्य विधान कोणते आहे? बघा, असत्य असं विधान सांगायचं आहे. तर स्वतः कृती करून विषय ज्ञान मिळवण्यासाठी प्रायोगिक पद्धती उपयुक्त आहे. त्याच्यानंतर योग्य मार्गदर्शनाअभावी अचूक निरीक्षण करता येत नाही. ती आहे दिग्दर्शन पद्धतीमुळे श्रमाची प्रतिष्ठा कळते. आणि ड ऑप्शन स्वयंशोधन पद्धती ही विद्यार्थी केंद्रित पद्धती होय. तर याच्यामध्ये राईट आन्सर सांगायचा आहे. आणि ते काय असत्य विधान आहे? सांगा. सी जे ऑप्शन आहे ना ते राईट आन्सर आहे. दिग्दर्शन पद्धतीमुळे श्रमाची प्रतिष्ठा कळते, हे आन्सर इथं असत्य आहे. क नेक्स्ट, शिक्षक जेव्हा प्रयोग, प्रत्यक्ष वस्तू, क्रिया इत्यादी भाग दाखवतात व त्याचे स्पष्टीकरण करतात तेव्हा त्यास डॅश डॅश म्हणतात. प्रयोगशाळा, दिग्दर्शन, प्रकल्प की स्वयंशोधन? हा, बरोबर आहे, राईट आहे तुमचा आन्सर, की दिग्दर्शन हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. त्यानंतरचा जो काही क्वेश्चन आहे तर तो आहे दिग्दर्शन पद्धतीची मर्यादा कोणती आहे? कोणती आहे मर्यादा? वेळ व पैसा वाचवणारी पद्धती आहे, विषयाची आवड निर्माण होते, वैयक्तिक प्रयोगाचा आनंद मिळत नाही, आणि वस्तू प्रत्यक्षात दाखवता येते. या दिग्दर्शन पद्धतीची मर्यादा आहे. हा, सी ऑप्शन हे राईट आन्सर आहे. वैयक्तिक प्रयोगाचा आनंद मिळत नाही, कारण याच्यामध्ये शिक्षक स्वतः प्रयोग करत असतात पहा, आणि विद्यार्थी ते प्रयोग बघत असतात. तर त्यामुळे वैयक्तिकरित्या प्रयोग करायला इथे चालना नसते. नेक्स्ट आहे, कृतीद्वारा शिक्षण हे तत्व पुढील पैकी कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये वापरले जात नाही? सांगा. प्रयोगशाळा, दिग्दर्शन, स्वयंशोधन की प्रकल्प? कृतीद्वारा शिक्षण हा राईट आन्सर आहे. दिग्दर्शन हे राईट आन्सर आहे. कृतीद्वारा शिक्षण, कृती असते पण इथं काय असतात की शिक्षक ते कृती करून किंवा प्रयोग करून दाखवत असतात. तर त्यामुळे हे कृतीद्वारा शिक्षण नाही असं सांगता येतं. नेक्स्ट आहे की प्रकल्प पद्धती पहिली पायरी कोणती आहे प्रकल्प पद्धतीमध्ये? निवड व हेतू निश्चित करणे, नियोजन करणे, परिस्थिती निर्माण करणे की नोंद करून ठेवणे? प्रकल्प पद्धतीची पहिली पायरी आहे. 97. नाही. परिस्थिती निर्माण करणे ही प्रकल्प पद्धतीची पहिली पायरी आहे. बर, तुम्हाला ते मी MCQ टाईप क्वेश्चन पाठवले आहेत पहा, तर या संदर्भात पण तसेच क्वेश्चन तुम्हाला पाठवते. ओके.
नेक्स्ट आहे क्वेश्चन, ही डॅश डॅश ही शिक्षण केंद्री पद्धती आहे. स्वयंशोधन, दिग्दर्शन, प्रकल्प की प्रयोगशाळा? तर राईट आन्सर आहे यामध्ये ही, हा बी ऑप्शन राईट आहे. मी तुम्हाला गुगल फॉर्म मध्ये क्वेश्चन पाठवले होते बघा, जे आता आपण घेतलेले आहेत मागच्या सेशन मध्ये ते. त्याच पद्धतीने हे देखील क्वेश्चन तुम्हाला गुगल फॉर्म मध्ये पाठवून देते, म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि तुम्हाला आन्सर पण मिळेल. ठीक आहे. तर ही शिक्षक केंद्रित कोणती पद्धत आहे पहा. दिग्दर्शन ही शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती आहे. ठीक आहे. तर राईट आन्सर दिग्दर्शन पद्धती आहे. नेक्स्ट बघूया आपण. खालीलपैकी कोणते प्रकल्प पद्धतीचे वैशिष्ट्य नाहीये? सामाजिक सहकार्याची भावना वाढते. ब, कौशल्यामध्ये वृद्धी होऊन व्यावहारिक शहाणपणा येतोय. सी आहे ज्ञानाचा दैनंदिन जीवनाशी संबंध जोडला जातो. आणि ड आहे सर्व पाठ्यघटक शिकवता येतात. राईट आन्सर आहे की सर्व पाठ्यघटक शिकवता येतात. हे या प्रकल्प पद्धतीचं वैशिष्ट्य नाही, हे लक्षात घ्या. ड ऑप्शन राईट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अध्ययन क्रियेला प्रवृत्त करून मार्गदर्शनाने तिच्यात सुकरता व सहजता आणणे म्हणजेच डॅश डॅश होय. मार्गदर्शन, अध्यापन, शिकणे की अध्ययन? सांगा. हा राईट आहे बी ऑप्शन अध्यापन होय. अध्ययन प्रक्रियेला प्रवृत्त करून मार्गदर्शनाने तिच्यात सुकरता आणि सहजता येते म्हणजेच अध्यापन होय. हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट, विशिष्ट विद्यार्थ्यांना जाणवलेल्या समस्यांवर केलेली उपाययोजना म्हणजेच डॅश डॅश अध्यापन होय. कोणतं अध्यापन आहे? विकासात्मक, उपचारात्मक, उद्दिष्टात्मक की उपयोजनात्मक? हम्म, हा राईट आहे उपचारात्मक अध्यापन होय. बी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट, अपेक्षित उद्दिष्टाप्रत पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांना केले जाणारे अध्यापन म्हणजे डॅश डॅश होय. कोणतं येतं? विकासात्मक अध्यापन, उद्दिष्टात्मक अध्यापन, त्याच्यानंतर इथे एक आहे पहा उपचारात्मक अध्यापन की उपयोजनात्मक अध्यापन? कोणतं येतं पहा. क्वेश्चन आहे अपेक्षित उद्दिष्टाप्रत पोहोचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना केले जाणारे अध्यापन डॅश डॅश होय. हा सी ऑप्शन राईट आहे उपचारात्मक अध्यापन आहे. यामध्ये कुठलं ऑप्शन राईट आहे पहा. सी ऑप्शन. नेक्स्ट, समस्येच्या उकलीसाठी बुद्धिमंथन तंत्राचा उपयोग डॅश डॅश यांनी केलाय. कोणी केलाय? हर्बार्ट, स्किनर, ऑसबर्न की आर्मस्ट्रॉंग? राईट आहे ऑसबर्न यांनी बुद्धिमंथन तंत्राचा प्रथम उपयोग केला आहे. सी ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट, स्वानुभवातून तसेच कृतीतून अध्ययन हा डॅश डॅश पद्धतीचा मूल मंत्र आहे. सांगा. क्रमान्वित अध्ययन, समस्या निराकरण, डाल्टन की स्वयंशोधन? स्वानुभवातून आहे, इथंच लक्षात येतं आपल्याला, आणि कृतीद्वारा अध्ययन आहे. तर राईट आहे तुम्ही जे देतात करेक्ट, डी हे ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट, वर्गात एखादी वस्तू दाखवणे व त्याचबरोबर माहिती सांगणे ही पद्धती म्हणजेच डॅश डॅश? कथन, स्वयंशोधन, दिग्दर्शन, दिग्दर्शन व व्याख्या? हा डी ऑप्शन राईट आहे की दिग्दर्शन आणि व्याख्यान.
म्हणजे वस्तू पण दाखवली जाते आणि त्याचबरोबर माहिती देखील सांगितली जाते. हे दिग्दर्शन व व्याख्यान पद्धतीचं सांगता येतं आपल्याला. नेक्स्ट, अनुदेशनाच्या विविध भागात विविध मार्गात लहान गटाचे अनुदेशन हा एक मार्ग आहे. खालीलपैकी कोणती पद्धती या मार्गात समाविष्ट आहे? चर्चा, कथन, व्याख्यान की स्वयंशोधन? हम्म कोणतं आहे त्याच्यामध्ये? नाही लक्षात आहे? हा, ए ऑप्शन राईट आहे. चर्चा पद्धती. नेक्स्ट बघूया आपण. आता हा जो क्वेश्चन आहे तर तो पुढचा बघा. अनुदेशनाच्या लहान गटाचे अनुदेशन ह्या एक मार्ग खालीलपैकी कोणती पद्धती या मार्गात समाविष्ट आहे? कोणती आहे? चर्चा. रिपीट झालाय ना क्वेश्चन. अध्यापन ही डॅश डॅश क्रिया आहे. औपचारिक, अनौपचारिक, विकासात्मक की अविकासात्मक? अध्यापन ही कशी प्रक्रिया आहे? काय येणार याच्यामध्ये? अध्यापन ही विकासात्मक प्रक्रिया आहे. ठीक आहे. अध्यापन ही विकासात्मक प्रक्रिया आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी डॅश डॅश पद्धतीत कृतीद्वारा शिक्षण होत नाही. प्रायोगिक, चर्चा, स्वयंशोधन की प्रकल्प? कृतीद्वारा शिक्षण होत नाही. राईट आहे. चर्चा पद्धतीमध्ये कृतीद्वारा शिक्षण होत नाही, तर यामध्ये विविध स्वरूपाची चर्चा केली जाते. बी ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट, विद्यार्थ्यांकडून शास्त्रज्ञाच्या माहितीचे हस्तलिखित तयार करून घेण्यासाठी डॅश डॅश पद्धत योग्य आहे. कोणती पद्धत योग्य आहे? चर्चा पद्धती, निरीक्षण पद्धती, प्रकल्प पद्धती की स्वयंशोधन पद्धती? हम्म ती नाही. डी ऑप्शन राईट आहे. पहा, स्वयंशोधन पद्धती याच्यामध्ये काय केलं जातं की विद्यार्थ्यांना स्वतः अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. तर स्वयंशोधन पद्धती ही राईट आन्सर आहे. नेक्स्ट, डॅश डॅश या पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला आपले मत प्रकट करण्याची संधी मिळते. कथन, प्रयोग दिग्दर्शन, चर्चा की प्रायोगिक? हा, राईट आन्सर आहे सी, चर्चा. याच्यामध्ये विद्यार्थी आपले मत मांडत असतो. नेक्स्ट पाहूया. स्वतःची कृती करून विषय ज्ञान मिळवण्यास पद्धती उपयुक्त आहे. प्रकल्प, प्रयोग, चर्चा की कथन? याच्यामध्ये स्वतः कृती केली जाते आणि विषय ज्ञान मिळवण्यासाठी ही पद्धत उपयुक्त आहे. बघा, प्रकल्प, प्रयोग, चर्चा की कथन? प्रकल्प हे राईट आन्सर आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कृती करण्यास सांगितलं जातं. नेक्स्ट, मर्मदृष्टीने अध्ययन या पद्धतीत कोणत्या अध्यापन सूत्राचा वापर करण्यात येतो? विशेषाकडून सामान्यकडे, पूर्णाकडून भागाकडे, साध्याकडून संमिश्राकडे, यापैकी नाही. मर्मदृष्टीमूलक जे काही अध्ययन आहे पहा, तर ते अध्ययन कोहलर यांनी सांगितलेलं आहे. आणि चिंपांजीवर त्यांनी प्रयोग केलेला आहे. आणि
गेस्टाल्ट या मानसशास्त्र हा एक संप्रदाय आहे. त्या संदर्भात हे रिलेटेड आहे पहा. म्हणजे समग्रवादी त्याविषयी त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. यामध्ये कोहलर, कोफका यांचा समावेश, वर्धायमर यांचा समावेश होतो. आणि समग्रवाद असं सांगतो की पूर्णाकडून भागाकडे ह्या सूत्राचा ते वापर करतात. म्हणून इथे मर्मदृष्टी जी काही अध्ययन आहे तर ते पूर्णाकडून भागाकडे हे राईट आन्सर आहे. स्वयं अध्ययन पद्धतीचा पुढीलपैकी कोणता दोष आहे? वेळेचे बंधन नसते, स्वतःच्या सवडी आणि आवडीनुसार करता येतं, साहित्य संचाच्या मर्यादा असतात, नेक्स्ट स्वयंप्रेरणेने आधारलेले नसते. दोष सांगायचा आहे. कोणतं आहे? ऑप्शन ए हे राईट आन्सर आहे. बरोबर आहे, तुम्ही देतायत ते. बुद्धिमंथन तंत्रामुळे डॅश डॅश मन एकाग्र होते, अंतर्मन जागृत होते, बुद्धिमंद होते, मन न अडखळता मोकळा विचार करू शकते. हम्म बुद्धिमंथन पद्धतीमध्ये न अडखळता मोकळा विचार करू शकते, हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणते विधान अधिक योग्य आहे? अध्यापन ही कला आहे, अध्यापन हे शास्त्र आहे, अध्यापन हे कर्तव्य आहे. हे सगळंच आहे ना, अध्यापन कला पण आहे, शास्त्र पण आहे, कर्तव्य, हे सगळेच ऑप्शन राईट आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट बघूया आपण आता. सी नाही, डी ऑप्शन राईट आहे. हा, ह्याच्यात वरील पैकी सर्व बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील पैकी सत्य विधान कोणतं आहे? अध्यापन म्हणजे धडे पूर्ण करणे, अध्यापन म्हणजे परीक्षेची तयारी होय, अभ्यास पूर्ण करणे म्हणजे अध्यापन होय, आणि अध्यापन ही एक नियोजित प्रक्रिया आहे. पण ही एक नियोजित प्रक्रिया आहे. नेक्स्ट, शोध घेणे व कमतरतांच्या कारणांचा शोध घेणे हे डॅश डॅश मूल्यमापनाचे कार्य आहे. निदानात्मक, विकासात्मक, अकारिक की काय समापनात्मक? हा राईट आन्सर आहे. ए हे ऑप्शन राईट आहे. याच्यामध्ये निदान केलं जातं, त्यामुळे ए ऑप्शन राईट आहे. कोणत्या प्रकारच्या वर्गात शिक्षक संसाधने सुचवू शकतात आणि विद्यार्थी ICT वापरून घरी शिकू शकतात? वगळलेले, वेगळे केलेले, औपचारिक, फ्लिप केलेले. या संदर्भात बघा. डी राईट आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व मुलांच्या वर्गात प्रश्नोत्तर कौशल्य वाढवण्यासाठी नाहीयेत? कोणते नाहीयेत? विकासाच्या पातळी योग्य असलेल्या प्रश्नांचे कौतुक करा, योग्य उत्तर देऊन चर्चा थांबवू नका, कधीही उत्साहवर्धक पद्धतीने प्रतिसाद देऊ नका, संवेदनशील ऐकण्याचे तंत्र विकसित करा. हम्म सांगा आता काय राईट आन्सर आहे? प्रश्न उत्तर कौशल्य वाढवण्यासाठी नाहीत असं सांगितलंय. नाहीत. मार्गदर्शक जे काही तत्व आहे मुलांच्या वर्गात प्रश्न उत्तर कौशल्य वाढवण्यासाठी नाही. तर यामध्ये जे काही आन्सर राईट आहे ते सी आहे. कधीही उत्साहवर्धक पद्धतीने प्रतिसाद देऊ नका. सी. नेक्स्ट, डॅश डॅश ही पायरी समस्या सोडवण्यामध्ये समाविष्ट नाही. डेटा जमा करणे, गृहीतक तयार करणे, पडताळणी व सामान्यीकरण करणे, उत्तेजनास प्रतिसाद देत आहे. कुठली पायरी आहे? समस्या सोडवण्यामध्ये समावेश त्याचा होत नाही.
नाही, आहे ना समस्या, पडताळणी आणि सामान्यीकरण पण होतं. डी आहे, तर ते राईट आन्सर आहे की ही त्यामध्ये पायरी नाहीये. उत्तेजनास प्रतिसाद देत आहे. ठीक आहे. आता यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत आपण. पुढचा एक पेपर शेअर करते तुम्हाला. आणखीन टाइम आहे आपल्याला. एकच मिनिट हा. हा, तुम्हाला दिसत आहे पहा. तर यामध्ये वन बाय वन सांगायचंय की विद्यार्थी प्रयोगशाळेत जाऊन स्वतः प्रयोग करून पाहतो, त्यास डॅश डॅश पद्धती म्हणतात. कोणती पद्धती म्हणतात? एक एक सेकंद हा. हो हो, नेक्स्ट घेता या. हो हो, झालेच सोडून. नेक्स्ट आता तुम्हाला शेअर केली मी स्क्रीन. ठीक आहे. पहिला जो काही क्वेश्चन आहे, तर शिक्षकाच्या अध्यापनाच्या उद्दिष्टासंदर्भात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट विधान चुकीचे आहे? हं? सांगा आता कोणतं विधान चुकीचं आहे? की अध्यापन उद्दिष्टे शैक्षणिक ध्येयांवर अवलंबून असतात. अध्यापनाची व्यावहारिक जीवनाशी सांगड घालण्यास उपयुक्त ठरतात. अध्यापन उद्दिष्टे तत्कालिक व संकुचित असतात. उद्दिष्टे ही तात्विक व मनोवैज्ञानिक स्वरूपाची असतात. हा, सी ऑप्शन ही राईट आहे यामध्ये. तत्कालिक आणि संकुचित असतात, हे जे काही आहे तर ते शिक्षकाच्या अध्यापनामध्ये चुकीचं असं विधान आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार सर्वच विषयाचे अध्यापन डॅश डॅश असावे. शिक्षक केंद्रित, माध्यम केंद्रित, बाल केंद्रित की अभ्यासक्रम केंद्रित? राईट आहे बाल केंद्रित, हे ऑप्शन राईट आहे. जे काही अध्यापन आहे तर ते विद्यार्थी केंद्रित किंवा बाल केंद्रित असणं आवश्यक आहे. नेक्स्ट, शिक्षकाकडे खालीलपैकी कोणते गुण असावेत? विषयाची अभिरुची, बालमानसशास्त्राचे ज्ञान, अध्यापन कौशल्य,
भेदभावात्मक वर्तन कोणतं आहे? डी वाटतं आपल्याला, पण जर तुम्ही नीट रीड केलं तर लक्षात येईल की जो काही ड ऑप्शन आहे इथे, की भेदभाव म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करणं हे योग्य आहे का? हे गुण असावेत का? हं? तर त्यामुळे जो काही वरीलपैकी सर्व आहे तो ऑप्शन इथे राईट येत नाही. हा, ठीक आहे. हा चुकीचा आहे. ड भेदभावात्मक वर्तन हे शिक्षक करू शकत नाहीत. त्याच्यामुळं इथे जे काही राईट आन्सर आहे पहा, तर ते आहे विषयाची अभिरुची असली पाहिजे हे करेक्ट आहे. बालमानसशास्त्राचं ज्ञान आवश्यक आहे. अध्यापन कौशल्य देखील आवश्यक आहे. म्हणजेच ऑप्शन जे काही एक आहे तर ते राईट असणार आहे इथे. हं? लक्षात आलं? घाईघाईमध्ये आपल्याला वाटतं आणि आपण जो काही खालचा पर्याय आहे तर तो न वाचताच म्हणजे इझी आहे म्हणून राईट करत असतो वरीलपैकी सर्व पर्याय, पण त्याच्यामध्येच एक चुकीचा ऑप्शन तिथे दिलेला असतो. त्याच्यामुळे जर तुम्ही व्यवस्थित रीड केला क्वेश्चन तर तुमचे इथे मार्क जाणार नाहीत. अतिशय इझी असा क्वेश्चन आहे, पण घाईमुळे कदाचित मार्क इथे जाऊ शकतात. तर त्याच्यामुळे वाचत असताना नीट व्यवस्थित रीड करणं आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी अध्यापनाची कोणती पद्धती ही कृतिशीलतेवर अधिक भर देते? प्रायोगिक पद्धती, प्रकल्प पद्धती, क्रीडन पद्धती की वरीलपैकी सर्व? हं? वरीलपैकी सर्व हे ऑप्शन राईट आहे. ठीक आहे. यामध्ये सगळ्यांमध्ये कृती केली जाते. कृतिशीलतेवर भर असतो. तर त्यामुळे वरीलपैकी सर्व हे ऑप्शन राईट आहे. विद्यार्थ्याची विचार करण्याची पद्धती जाणण्यासाठी शिक्षकाने कोणता प्रभावी मार्ग वापरावा? विद्यार्थ्यांनी सतत लक्ष ठेवून राहणे, विद्यार्थ्याला विविध प्रश्न विचारणे, विद्यार्थ्याला मानसशास्त्रज्ञाकडे नेणे आणि विद्यार्थ्यांना पालकाशी संवाद साधणे. कोणते आवश्यक आहे? विचार करण्याची पद्धती जाणण्यासाठी. हा, बी ऑप्शन राईट आहे. विद्यार्थ्याला विविध प्रश्न विचारणे. हं? आता मानसशास्त्राकडे नेण्यासाठी काय असतं, की त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मल स्वरूपाचं जर कृत्य दिसून आलं, हं, तर त्या संदर्भात आपण सायकॉलॉजिस्टकडे नेऊ शकतो. हं, किंवा ठीक आहे. तर त्याच्यामुळे अ, 2 ऑप्शन आहे ते राईट आहे. हं. पहा, ऐका, कृती करा व समजावून घ्या या बाबींवर आधारित अध्यापनाची पद्धती कोणती? हा, वरीलपैकी सर्व प्रयोग पद्धती, क्रीडन पद्धती आणि प्रकल्प पद्धती. पहा, ऐका, कृती करा. हे वरीलपैकी सर्व ऑप्शन राईट आहेत. विद्यार्थ्यांचे पूर्वीचे अनुभव लक्षात घेऊन त्यास अनुसरून नवीन अनुभव प्रदान करणे यास अध्यापनाचे कोणते सूत्र म्हणतात? बघा, पूर्वीचे अनुभव त्यांचे लक्षात घेऊन त्यानुसार नवीन अनुभव त्यांना दिले जाते. राईट आहे. ज्ञाताकडून अज्ञाताकडे. जे काही अध्यापन सूत्र आपण बघितलं होतं त्या संदर्भात हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट, शिक्षकाला अध्यापनात मूर्त स्वरूपाची उदाहरणं द्यावी लागतात. मूर्त उदाहरण म्हणजे सांगा. दाखवता न येणारी बाब, कल्पनाशील बाब, गुंतागुंतीची बाब, प्रत्यक्ष स्वरूपात दाखवता व समजून सांगता येणारी बाब. हम्म हा राईट आहे. मूर्त स्वरूपाची म्हणजे आपण विद्यार्थ्यांना दाखवू पण शकतो आणि समजावून पण शकतो. आणि अमूर्त म्हणजे काय, की न दाखवता येणारी बाब आहे. हं? ज्या काही अमूर्त स्वरूपाच्या कल्पना आहेत, हं? तर त्या अप्रत्यक्षपणे सांगितल्या जातात. आणि मूर्त स्वरूप म्हणजे प्रत्यक्षात दाखवलं जातं आणि त्या संदर्भात माहिती समजावून सांगितली जाते. म्हणजे 4 ऑप्शन राईट आहे. शिक्षक विविध गोल वस्तू दाखवू विविध गोल वस्तू दाखवून गोल ही संकल्पना समजावून सांगत असतील तर त्यात अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? बघा, ऑप्शन आहे
मूर्ताकडून अमूर्ताकडे, विशिष्टाकडून सामान्यकडे, सोप्याकडून कठीणाकडे, पूर्णाकडून अंशाकडे. हम्म. मूर्ताकडून अमूर्ताकडे. पूर्णाकडून अंशाकडे नाही, मुहूर्ताकडून म्हणजे गोल ही वस्तू दाखवून गोल संकल्पना स्पष्ट केली जाते. मुहूर्ताकडून म्हणजे त्यांना माहिती आहेत ना गोल जे काही आकार आहेत त्या संदर्भात काय केलं जातं, त्यांना वस्तू दाखवल्या जातात आणि त्यांच्यातली जी काही माहिती आहे त्यांच्याकडून काढून घेतली जाते प्रश्न विचारून. आणि त्याच्यानंतर मग गोल ही संकल्पना स्पष्ट केली जाते. म्हणजे शिक्षक असं शिकवताना सांगू शकतात की गोल दिसणाऱ्या वस्तू आहेत तर त्यांची नावं सांगा. मग विद्यार्थी काय ज्ञात असलेली नावं हे शिक्षकांना सांगतात. हं? मग ते मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे बॉल असेल किंवा एखादं फळ असेल या संदर्भात देखील माहिती घेऊ शकतात. म्हणजे शिक्षकांना विद्यार्थ्याकडून ज्या काही ज्ञात गोष्टी आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणून मूर्ताकडून अमूर्ताकडे या बाबी आपल्याला सांगू शकतो. मूर्त बाब सांगून त्याची संकल्पना ज्या काही माहिती नाहीत. नेक्स्ट पुढे त्याच्यानंतरचा क्वेश्चन खालीलपैकी अध्यापनाचे कोणते सूत्र नाहीये? मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे, कठीणाकडून सोप्याकडे, पूर्णाकडून अंशाकडे, पृथक्करणाकडून संश्लेषणाकडे. घेऊयात ना अजून. आधीच थोडासा वेळ झाला होता. एक 10 क्वेश्चन घेऊयात नंतर थांबूयात. ठीक आहे. सूत्र नाहीत असा क्वेश्चन आहे. बी ऑप्शन राईट आहे. सोप्याकडून कठीणाकडे हे राईट आन्सर असतं. कठीणाकडून सोप्याकडे नाही. तर हे जे का अध्यापन सूत्र आहे तर ते नाहीये. हा उलट आहे ते. नेक्स्ट घटकाचा मुख्य गाभा विद्यार्थ्यांसमोर ठेवून नंतर त्याचे लहान लहान पाठ्यघटकात वर्गीकरण करून शिकविणे यास अध्यापनाचे कोणते सूत्र म्हणतात? सांगा. पूर्णाकडून अंशाकडे राईट आहे. हे आन्सर इथे राईट असणार आहे. नेक्स्ट विद्यार्थ्याचे वय, परिकल्पना, बुद्धिमत्ता, व्यक्तिभेद इत्यादी बाबींचा विचार करून त्यांच्यातील तार्किक क्षमतांचा विकास करण्यासाठी शिक्षकांकडे कोणते अध्यापन सूत्र मदत करतात? कोणते पहा. हा मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे. कारण ह्या मानसशास्त्राच्या बाबी आहेत ना. विद्यार्थ्यांचं वय असेल, परिपक्वता, बुद्धिमत्ता. तर थर्ड जे ऑप्शन आहे राईट आहे. मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे. हे महत्वाचे क्वेश्चन आहेत. लक्ष देऊन जरा जर तुम्ही 2-3 वेळा जर रिवाइज केलं, वाचलं तर तुमच्या चांगले लक्षात राहतील. ठीक आहे. घेऊयात ना आपण. एक 5-10 मिनिटं घेऊयात नंतर स्टॉप करूयात. हं? काय म्हणणं आहे सगळ्यांचं? घ्यायचं की थांबायचं? घेऊया ना. हा ठीक आहे. कारण एक्झामचे दिवस पण जवळ आले. तुमच्या जेवढं रिव्हिजन होईल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. ठीक आहे. घेऊयात आपण. गणित विषयातील सूत्रांची तपासणी करण्यासाठी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती उपयुक्त आहे? बघा पृथक्करण, अवगामी, उद्गामी की स्वयंशोधन. कोणती पद्धत उपयुक्त आहे? हा अवगामी पद्धती ही उपयोगाची आहे. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा नियम सांगितले जातात आणि नंतर उदाहरण सांगितलं जातं. ठीक आहे. तर अवगामी पद्धती हे राईट आन्सर आहे. आणि याच्या उलट उद्गामी आहे पहा. पहिल्यांदा उदाहरण सांगितले जातात आणि नंतर नियम. हं? तर यामध्ये राईट आन्सर असणार आहे अवगामी पद्धती. नेक्स्ट खालीलपैकी अध्यापनाची कोणती पद्धती प्रश्न पद्धतीवर आधारित आहे? कोणती आहे? संश्लेषण, पृथक्करण, स्वयंशोधन की व्याख्यान पद्धती? कोणती पद्धती प्रश्न पद्धतीवर आहे? तर पृथक्करण पद्धती ही प्रश्न पद्धतीवर आधारित असलेली आहे. बी ऑप्शन राईट आहे.
नेक्स्ट, खालीलपैकी अध्यापनाच्या कोणत्या पद्धतीत विद्यार्थी संशोधकाच्या भूमिकेत असतो? हा राईट आहे, स्वयंशोधन पद्धतीमध्ये. कारण तिथं स्वतः अभ्यास करतो आणि मग काहीतरी शोध काढण्याचा प्रयत्न करतो. तर त्यामुळे स्वयंशोध पद्धती याचा राईट आन्सर आहे. खालीलपैकी अध्यापनाच्या कोणत्या पद्धतीत शिक्षकाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक ठरते? चर्चा पद्धती, कथन पद्धती, प्रायोगिक पद्धती की स्पष्टीकरण पद्धती? बघा, लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे, की खालीलपैकी अध्यापनाच्या पद्धतीत शिक्षकाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना अत्यावश्यक ठरते. प्रायोगिक पद्धती राईट आन्सर आहे. नेक्स्ट, उद्गामी पद्धतीत म्हणजेच डॅश डॅश जाणे होय. विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे, विशिष्ट उदाहरणाकडून विशिष्ट उदाहरणाकडे, नियमाकडून विशिष्टाकडे की नियमाकडून नियमाकडे? हा, उदाहरणाकडून नियमाकडे, हे वन आहे, ते राईट आन्सर आहे. उद्गामी पद्धत. कन्फ्यूज होऊ नका उद्गामी आणि अवगामी मध्ये. नेक्स्ट, त्यानंतर पहा, उद्गामी पद्धतीच्या पायऱ्या पुढे दिलेल्या आहेत. त्यांचा अचूक क्रम तुम्हाला सांगायचा आहे. सांगा, उद्गामी पद्धतीमध्ये पहिला क्रम काय येतं? निरीक्षण, विचारमंथन, निष्कर्ष, तुलनात्मक परीक्षण. पहिलं जे काही यामध्ये करेक्ट असणार आहे, म्हणजे पायऱ्या अचूक क्रम लावायचा आहे उद्गामी पद्धतीच्या. तर याच्यामध्ये जे काही फोर्थ ऑप्शन आहे ते राईट आहे. तर पहिल्यांदा ब आहे, म्हणजे विचार मंथन, त्याच्यानंतर निरीक्षण, त्याच्यानंतर निष्कर्ष आणि तुलनात्मक परीक्षण, या उद्गामी पद्धतीच्या पायऱ्या आहेत. ठीक आहे. उद्गामी पद्धतीचा वापर करताना शिक्षकाची भूमिका खालीलपैकी कोणती असू नये? विद्यार्थ्यांसमोर विविध उदाहरण ठेवणे, विद्यार्थ्यांना नियम सांगून उदाहरणे सोडवायला सांगणे, विद्यार्थ्यांना तुलना वर्गीकरण करण्यास सांगणे की विद्यार्थ्यात सूत्र शोधण्यासाठी प्रोत्साहित करणे. उद्गामी पद्धतीत कोणती शिक्षकाची भूमिका असू नये पहा. हा सेकंड राईट आन्सर आहे, की याच्यामध्ये काय असतं, की उदाहरणं सांगावं लागतात आणि त्याच्यानंतर नियम असतात. ठीक आहे. तर शिक्षकांनी काय करू नये यामध्ये, की नियम सांगून उदाहरणं सोडवू नये, कारण ही अवगामी पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. बी. नेक्स्ट, अध्यापनातील उद्गामी पद्धतीत संबंधित दिलेली विधाने वाचा. या पद्धतीत विद्यार्थ्यास निरीक्षणाची सवय लागते, विद्यार्थ्यांच्या अध्यापनातील सहभाग वाढतो, ही पद्धती नियमाकडून उदाहरणाकडे नेते, प्राथमिक स्तरावर ही पद्धती उपयुक्त नसते, या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करण्याची सवय लागते. तर चुकीचं विधान सांगायचं याच्यामध्ये. हम्म कोणतं विधान चुकीचं असणार आहे? सांगा. जे काही फोर्थ आहे तर ते ही राईट आहे पहा. म्हणजे क आणि ड, हम्म हे चुकीचं आहे. बघा, नियमाकडून उदाहरणाकडे असतं का? उदाहरणाकडून नियमाकडे असते, आणि हे प्राथमिक स्तरावर उपयुक्त नसते. हम्म ही प्राथमिक म्हणजे त्यांना उदाहरण दिले जातात आणि त्याद्वारे नियम सांगितले जातात. म्हणजे हे दोन काय आहेत? चुकीचे उदाहरणे आहेत. त्यामुळे क आणि ड हे ऑप्शन राईट आहे यामध्ये. नेक्स्ट, विद्यार्थ्यांना आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे सूत्र सांगून त्याला उदाहरणे सोडवायला सांगणे, यामध्ये डॅश डॅश अध्यापन पद्धती वापरली जाते. कोणती अध्यापन पद्धती वापरली जाते? अवगामी. असे क्वेश्चन येऊ शकतात पहा.
ऍप्लिकेशन लेवलचे. ठीक आहे. नेक्स्ट, अवगामी पद्धतीच्या पायऱ्या अचूक क्रम सांगायचा आहे. उदाहरणाच्या आधारे नियम तपासणे, नियम सूत्र सांगणे, नियमांचा अर्थ स्पष्ट करणे, नियम व सूत्रांचा पडताळा करणे. अवगामी पद्धती. तर यामध्ये फोर्थ ऑप्शन राईट असणार आहे की पहिल्यांदा नियम आणि सूत्र सांगायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नियमांचा अर्थ स्पष्ट करायचा आहे. नेक्स्ट नियम व सूत्रांचा पडताळा करायचा आहे आणि उदाहरणांच्या आधारे नियम तपासायचे. लक्षात घ्या, अवगामीमध्ये पहिल्यांदा नियम सांगायचे असतात. त्याच्यामुळं हा फोर्थ ऑप्शन राईट आहे. फोर्थ ऑप्शन राईट असणार आहे. पायऱ्या सांगायच्या, त्याच्यात क्रम सांगायचा आहे. नेक्स्ट, अध्यापनाच्या पृथक्करण पद्धतीमध्ये डॅश डॅश एखाद्या बाबीचे छोट्या छोट्या घटकात विभाजन केले जाते. नियमांची उदाहरणं दिली जातात. शिक्षक एक सलगपणे विषयाची माहिती देतात. शिक्षक कृतीस प्राधान्य देतात. हा ए ऑप्शन राईट आहे. याच्यामध्ये छोटे छोटे घटकामध्ये विभाजन केलं जातं पृथक्करणामध्ये. ए राईट आन्सर आहे. नेक्स्ट, अध्यापनाच्या पृथक्करण पद्धतीचा अचूक क्रम कोणता आहे? याच्यामध्ये दोन ऑप्शन राईट आहे. पहिल्यांदा ई असणार आहे, समस्या. त्याच्यानंतर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न. नेक्स्ट, पूर्वानुभव, प्रत्यक्ष कृती आणि समस्यापूर्ती. हे पृथक्करण अध्यापन पद्धतीचा क्रम आहे. दोन ऑप्शन राईट आहे. त्याच्यानंतर एवढा एक घेऊया आणि नंतर थांबूयात आपण. संयोजन पद्धतीत डॅश डॅश लहान लहान भागांचे एकत्रीकरण करून नवीन माहिती मिळवली जाते. लहान लहान भागांचे विभाजन करून नवीन माहिती मिळवली जाते. लहान लहान भागांचे विभाजन केलं जातं आणि पहिला एकत्रीकरण आहे. त्याच्यानंतर तिसरं विद्यार्थ्यांना निष्क्रिय ठेवले जाते आणि चौथं माहितीचे लहान लहान भागात वर्गीकरण केले जाते. तर संयोजन पद्धतीमध्ये लहान लहान भागांचे एकत्रित करून माहिती मिळवली जाते. फर्स्ट आहे ती राईट आहे. तर आपण आज इथे थांबूयात. अजून क्वेश्चन होते पण नेक्स्ट सेशनला त्यांची प्रॅक्टिस घेऊया. ठीक आहे. तर आता आपण इथे थांबूयात. हा, गुड नाईट सगळ्यांना. मी अनम्यूट करते. ठीक आहे. गुड नाईट मॅडम. हा, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट मॅम. गुड नाईट मॅम. गुड नाईट.